Hi everyone, myself Nyamurthy. I welcome all of you in this Siddharth English Speaking Academy. I am director of this academy. हा व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ माझे जे क्लासेस होत असतात त्याच्या एक गायडन्स म्हणून आहे. ठीक आहे, एक छोटे छोटे क्लिप्स आहेत. याच्यामध्ये पूर्ण भाग नसणार नाही. जर 100% हे माझे क्लासेस मधला जर लेक्चर असेल पहिला, तर या व्हिडिओमध्ये त्याच्यातला फक्त 50% भाग असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल, पूर्ण क्लास करायचा असेल, माझा नंबर आहे 9423208724. ओके, सिद्धार्थ सरचा नंबर आहे 9423208723. या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला आहे ना क्लासेस जॉईन करता येते. वन्स अगेन आय वेलकम ऑल ऑफ यू इन आवर अकॅडमी. प्लीज जॉईन ॲज क्विकली ॲज यू कॅन. लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. पॅसिव्ह सेंटेन्सेस ऑफ मॉडेल ऑक्झिलरी. सगळ्यात पहिलं बघू, पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे काय माहीत असले पाहिजे. इजंट दॅट राईट? हो की नाही? पॅसिव्ह सेंटेन्सेस म्हणजे असे वाक्य ज्याच्यावर सब्जेक्टवर क्रिया होत असते. जर सब्जेक्ट करत असेल तर ऍक्टिव्हाइज असतो, सब्जेक्टवर क्रिया होत असेल तर पॅसिव्हाइज असतो. वहीवर लिहा ऍक्टिव्हाइज, ACTIVE, ऍक्टिव्ह व्हॉइस, VOICE, ऍक्टिव्ह व्हॉइस लिहा. पुढे इक्वल टू मार्क द्या आणि लिहा सब्जेक्ट क्रिया करत आहे. सब्जेक्ट क्रिया करत आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस, सब्जेक्ट क्रिया करत आहे. आता लिहा, त्याच्या खाली लिहा पॅसिव्ह व्हॉइस, PASSIVE आणि व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस लिहिलं. पॅसिव्ह व्हॉइस सब्जेक्ट वर क्रिया होत आहे. लिहा सब्जेक्ट वर क्रिया होत आहे. लिहिलं का? ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट क्रिया करत आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस सब्जेक्ट वर क्रिया होत आहे. ओके, कळालं? आता मी तुम्हाला विचारतो मग सांगा. ठीक आहे, एक पुढे हत्ती आहे. ओके, आणि मी सब्जेक्ट आहे. ओके, मी कोण आहे? मी आहे सब्जेक्ट. मी जर गेलो आणि हत्तीला लाथ मारलो तर हे ऍक्टिव्हाइज होणार की पॅसिव्हाइज? सब्जेक्टने जर क्रिया केली असेल तर ऍक्टिव्हाइज आहे की पॅसिव्हाइज? मी गेलो हत्तीला मारलो, ऍक्टिव्हाइज आहे की पॅसिव्हाइज सांगा? ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, सब्जेक्टने क्रिया केली, ऍक्टिव्हाइज. या बारला कळालं तुम्हाला. आता मग सांगा बरं, जर हत्ती आला आणि मला लाथ मारला तर मी उडून जाणार? ते नाही. ऍक्टिव्हाइज आहे की पॅसिव्हाइज काय असणार सांगा? हत्ती आला आणि मलाच मारला लाथ. पॅसिव्हाइज, करेक्ट. तर मग बघा, आता तुम्हाला पॅसिव्हाइज म्हणजे काय असते ते कळालं. पॅसिव्हाइजचे तुम्हाला वाक्य पाठ करा म्हणलो होतो मी. 12 काळाचे वाक्य. आय एम आस्क्ड, आय वॉज आस्क्ड, आय शॅल बी आस्क्ड, आय एम बीइंग आस्क्ड, आय वॉज बीइंग आस्क्ड, नो पॅसिव्हाइज. आय हॅव बीन आस्क्ड, आय हॅड बीन आस्क्ड, आय शॅल हॅव बीन आस्क्ड, नो पॅसिव्हाइज, नो पॅसिव्हाइज, नो पॅसिव्हाइज. हे 12 वाक्य पाठ करा म्हणलो. ज्यांनी केले तुमचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. ज्यांनी केले नाहीत तुम्ही पाठ करा आज. ओके, आता बघा, त्यामुळं लेफ्ट हँड, तुमचा लेफ्ट हँड कोणता आहे त्याच्यापासून म्हणा. आता म्हणा तुम्ही कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. तर मग बघा, सगळ्यात पहिलं वाक्य आहे आय कॅन बी आस्क्ड. याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का? याच्यातले सब्जेक्ट चेंज करायचे. ओके, काय करायचं? सब्जेक्ट चेंज करायचे. सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू, दिस इज अ स्मॉल ब्रेक. हा छोटा ब्रेक असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पुन्हा एकदा माहिती देतो. जे क्लासेस असतात ना आमचे, ते 3 महिन्याचे असतात. ओके, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून क्लासेस सुरू असतात. जरी तुम्ही आज फोन केला तरी पण चालेल. ओके, कारण माहिती आहे का? कारण मी असा सिलेबस तयार केलेला आहे की तुम्ही कोणत्या पण दिवशी क्लास लावला तरी अखेरच्या दिवशी तुमचं सर्व काही पूर्ण होऊन जाणार आहे. असा 3 मंथचा सिलेबस आहे आमचा. मग तुम्ही आज पण फोन लावला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, क्लास 3 महिन्याचा असतो, त्याची फीस 3000 रुपये असते. I will advise you to watch these videos completely so you will understand what types of classes we have. आमचे क्लासेस कसे आहेत याबद्दल तुम्हाला कळणार. म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघून घ्यावा आणि क्लासेस लवकर जॉईन करावे. ठीक आहे, आमच्याकडे या, इंग्रजी बोलायला शिका, 100% गॅरंटी. वन्स अगेन लेट्स वॉच ऑल द व्हिडिओ. आता बघा, काय माहिती आहे का? वाक्य याचे असे बनतात. आय कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, ही कॅन बी आस्क्ड, शी कॅन बी आस्क्ड. नंतर काय येणार मग? बरोबर,
इट कॅन बी आस्क्ड, वी कॅन बी आस्क्ड, दे कॅन बी आस्क्ड, बॉय कॅन बी आस्क्ड, बॉईज कॅन बी आस्क्ड. ओके. आता बघा याचे अर्थ बघूत आपण. आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते, हो की नाही. मग बघा मला विचारल्या जाऊ शकते, तुला विचारल्या जाऊ शकते, तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, त्याला विचारल्या जाऊ शकते, तिला विचारल्या जाऊ शकते, त्याला विचारल्या जाऊ शकते, आम्हाला विचारल्या जाऊ शकते, त्यांना विचारल्या जाऊ शकते, मुलाला विचारल्या जाऊ शकते, मुलांना विचारल्या जाऊ शकते. या प्रकारे याचे अर्थ बनत असतात. एकदा वाचा बरं तुम्ही हे सर्व. आता बघा आपल्याला एक सूत्र आहे, ते सूत्र पाठ करायचं आहे. ते सूत्राच्या मदतीने आपण एक वाक्य बनवत असतात. तर मग बघा तुमचा होमवर्क काय आहे. तुमचा होमवर्क आहे आय कॅन बी आस्क्ड, आय कॅन नॉट बी आस्क्ड, कॅन आय बी आस्क्ड, कॅन आय नॉट बी आस्क्ड. आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते. आय कॅन नॉट बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकत नाही. कॅन आय बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते का. कॅन आय नॉट बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकत नाही का. कळालं. तुमचा होमवर्क आहे हे 40 वाक्य लिहायचे. 40 वाक्य. ओके. पुढे बघू नका म्हणून का म्हणलो, कारण पुढे उत्तर लिहिलेलं आहे. मी तुम्हाला PDF सेंड केलेला आहे. हा होमवर्क लिहायचा. आय कॅन बी आस्क्डचे 10 वाक्य मी तुम्हाला पहिलेच सांगलो म्हणून ते एकदा लिहायचे अर्थासोबत. मला विचारल्या जाऊ शकते, तुला विचारल्या जाऊ शकते, तिथं अर्थासोबत मी पहिलं दिलो, हो की नाही. म्हणजे 10 तर तुम्हाला पहिल्यापासूनच दिलेले आहेत. पुढे आय कॅन नॉट बी आस्क्डचे तुम्हाला बनवायचे. काय करायचंय, आयच्या ठिकाणी बाकीचे सब्जेक्ट लिहायचे. आय कॅनॉट बी आस्क्ड, यू कॅनॉट बी आस्क्ड, यू कॅनॉट बी आस्क्ड, ही कॅनॉट बी आस्क्ड, शी कॅनॉट बी आस्क्ड. या प्रकारे बाकीचे 10 लिहायचे, हो की नाही. नंतर कॅन आय बी आस्क्डचे 10, कॅन आय नॉट बी आस्क्डचे 10 अर्थासोबत, विदाउट मिनिंग नाही, अर्थासोबत लिहायचे. हा तुमचा होमवर्क आहे. घरी बसून होमवर्क करायचा. असं म्हणू नका सर मी आता घरीच बसलेला आहे, मी आताच होमवर्क करणार, मग घरी बसून आपापलं उगं लिहित बसायचं नाही. ठीक आहे. तुम्ही जरी आता घरी असला तरी क्लास एंड झाल्यानंतर करा. ठीक आहे. तर मग बघा हा होमवर्क आहे, 40 वाक्य लिहायचे. तर मग बघा समजून सांगतो. मिनिंग इथं देणार नाही मी. ठीक आहे. आय कॅनॉट बी आस्क्ड, यू कॅनॉट बी आस्क्ड, यू कॅनॉट बी आस्क्ड, ही कॅनॉट बी आस्क्ड, शी कॅनॉट बी आस्क्ड, इट कॅनॉट बी आस्क्ड, वी कॅनॉट बी आस्क्ड, दे कॅनॉट बी आस्क्ड, बॉय कॅनॉट बी आस्क्ड, बॉईज कॅनॉट बी आस्क्ड. ओके. त्याच्यानंतर कॅन आय बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते का. मग कॅन आय बी आस्क्ड, कॅन यू बी आस्क्ड, कॅन यू बी आस्क्ड, कॅन ही बी आस्क्ड, कॅन शी बी आस्क्ड, कॅन इट बी आस्क्ड, कॅन यू बी आस्क्ड, कॅन दे बी आस्क्ड, कॅन बॉय बी आस्क्ड, कॅन बॉईज बी आस्क्ड. याच्यानंतर प्रश्न आला. ओके. जो की आहे निगेटिव्ह क्वेश्चन, कॅन आय नॉट बी आस्क्ड. याचे 10 सेम बनतात. यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. आयच्या ठिकाणी 10 सब्जेक्ट व्हायचे. वाक्य बनतात. कॅन आय नॉट बी आस्क्ड, कॅन यू नॉट बी आस्क्ड, कॅन यू नॉट बी आस्क्ड, कॅन ही नॉट बी आस्क्ड, कॅन शी नॉट बी आस्क्ड, कॅन इट नॉट बी आस्क्ड, कॅन वी नॉट बी आस्क्ड, कॅन दे नॉट बी आस्क्ड, कॅन बॉय नॉट बी आस्क्ड, कॅन बॉईज नॉट बी आस्क्ड. ओके. Now these are 40 sentences. This is the homework, your homework. Okay. Nothing hard, nothing easy. Okay. It's medium. And our rule is making 140 sentence out of 1 sentences. It's very easy. Yeah, tomorrow I will explain to you how you can make 140 sentences out of 1 sentence. It's not that much of a hard thing. I again request to you, please pay attention in the class so you will be able to understand what I am saying. Okay. तर बघा आजचे रायमिंग वर्ड्स आहेत हे. BUSH बुश म्हणजे झुडूप, GUSH गुश म्हणजे आनंद, PUSH कुश म्हणजे ढकलणे, TUSH टूश म्हणजे टूश, CUSH कुश म्हणजे उशी, RUSH रुश म्हणजे गर्दी. ओके. SHUSH सुश म्हणजे ढकलणे, WSH वुश म्हणजे वश, LUSH लुश म्हणजे समृद्धीचे, MUSH वुश म्हणजे भावुकपणा. ठीक आहे. हे 10 रायमिंग वर्ड्स तुम्ही पाठ करावी ही माझी नम्र विनंती आहे सर्वांना. जर विनंती करून पण तुम्ही ऐकलं नसेल मग घरी सांगणार आणि आई वडिलांना म्हणणार तुम्ही विनंती करा म्हणून. तुम्हाला माहित आहे मम्मी पप्पा कशी विनंती करतात, हो की नाही. एक कन्व्हर्सेशन आहे. डू यू वॉन्ट समथिंग टू ड्रिंक. तुम्हाला काही प्यायला पाहिजे का. डेव्हिड वुड यू लाईक समथिंग टू ईट. नो आय एम फुल. पुन्हा एकदा म्हणतो, ध्यान द्या. डेव्हिड वुड यू लाईक समथिंग टू ईट. नो आय एम फुल. कळालं. डू यू वॉन्ट समथिंग टू ड्रिंक. Yes, I would like some coffee. Sorry, I don't have any coffee. Sorry, I don't have any coffee. That's okay. I shall have a glass of water. या ठिकाणी बघा मी इंग्रजीतून उच्चार कसा करायचा ते पण दिलो आणि मराठीतला त्या वाक्याचा अर्थ पण दिलाय. म्हणून एक तर वाक्य समजून येणार आणि त्याला इंग्रजीतून तुम्हाला म्हणण्याच्या वेळी तुम्हाला मदत पण होणार. ओके. खूप वेळ झाला क्लास घेतलेला आहे त्याच्यामुळं बोलता बोलताना त्रास होत आहे. ठीक आहे. A small glass or a big one. A small please. Here you go.
थँक्स, यू आर वेलकम. दिस आर द कन्व्हर्सेशन. ह्या कन्व्हर्सेशनवर तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. पुन्हा याचा एक व्हिडिओ तयार करतो मी, युट्यूबवर टाकतो, म्हणून या व्हिडिओला पुन्हा एकदा बघत राहा तुम्ही. त्याच्यामध्ये काही अडचणी येतील का याबद्दल बघत जा. ओके. आणि क्लास मध्येच मी सर्व काही सांगत असतो, म्हणून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला विचारू शकता. आणि खूप जण म्हणत होते रिडल म्हणून. हेअर इज युअर रिडल. इथं आय लिव्ह इन 2-story हाऊस. I relax on the veranda in the evenings. I clean the bathroom every weekend. I keep books in the bedroom. I use privy in the background when I am gardening. Okay. I check the drain or gutter for clogs regularly. I sweep the floor every morning. I place my desk in the corner of my room. I add a slice of lime to my water. I open the shutter to let in some fresh air. या प्रकारे इथं 10 वाक्य दिलो. तुम्हाला काय करायचं आहे माहित आहे? या एका वाक्याची 10 वाक्य तयार करायचे आहेत. काय करायचं आहे? एका वाक्याचे 10 वाक्य तयार करायचे आहेत. पुन्हा बघा, 181 ते 190 पर्यंतचे वाक्य शब्द आहेत. डिक्शनरी सेंड करतो, त्याच्यामध्ये चेक करा. त्याच्यानंतर मग 1 ते 10 पर्यंतचे हे आहे ना तुम्ही शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत. याच्यावरचे तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतर याच्यानुसार या शब्दानुसार काय करायचं. मग एकदा स्क्रीन मोठी करतो म्हणजे तुम्हाला हे शब्द दिसतील. तसेच राहणे याचा PDF मी सेंड केलेला आहे. पुन्हा स्क्रीन दिसेल तुम्हाला. याच्यामुळं या ठिकाणी बघा तुम्ही. तर काही अडचण आली तर मला विचारा. ओके. दिसत आहे स्क्रीनवर शब्द. पुन्हा एकदा बघा. ओके. याचा PDF तर तसा सेंडच केलेला आहे मी. तर मग बघा, याच्यावरचे 10 शब्द आहेत. याचे 10 तयार करायचे. आय लिव्ह इन 2-story हाऊस. यू लिव्ह इन 2-story हाऊस. यू लिव्ह इन 2-story हाऊस. ही लिव्हज इन 2-story हाऊस. या प्रकारे एकाचे 10 वाक्य लिहून असे 100 वाक्य लिहून तुम्हाला सेंड करायचे. हा होमवर्क आहे, कंपल्सरी होमवर्क आहे, सर्वांनी करायचा. ओके. या प्रकारे हे आहे आजच्या क्लासमधला होमवर्क आहे. कन्व्हर्सेशन्स या सर्वांबद्दल अभ्यास करायचा. इतकं सांगून आजच्या स्टोरीला स्टार्ट करतो. सर्वांनी स्टोरी ऐका. टुडे स्टोरी इज स्ट्रगलिंग विल मेक यू स्ट्रॉंगर. ओके. इज द टायटल ऑफ टुडे स्टोरी. तर मग इतकं सांगतो, आजचा क्लास थांबवतो. वन्स अगेन थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. माझ्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केला नसेल तर करा. शेअर केल्यानंतर तर करा. 10 विद्यार्थ्यांना, तुमच्या 10 मित्रांना शेअर करा. आजच करून टाका, त्यांनाही मदत मिळणार. ओके. सो वन्स अगेन थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. टाटा. Hi there. Thank you for watching my video fully. Okay. I welcome all of you in our classes. जर तुम्हाला आमचे क्लासेस जॉईन करायचे असतील तर खालचा माझा नंबर आहे 9423208724. सिद्धार्थ सर नंबर आहे 9423208723. हा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही एक मेसेज करा. तुम्हाला क्लासेसची पूर्ण माहिती मिळणार आणि तुम्ही क्लासेस जॉईन करू शकणार. ठीक आहे. तुमच्या यशाचे सूत्र फक्त एक बटन दूर आहे. ओके. जसे घरासाठी डोरबेल असते ना, त्यासाठी तुमच्या यशासाठी एक व्हॉट्सअपचं बटन आहे, त्याला क्लिक करा आणि इंग्रजी बोलायला शिका. ओके. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मला माहित आहे खूप जणांनी तुमच्यापैकी सबस्क्राईब केलं नाही. पुन्हा सांगत आहे, प्लीज सबस्क्राईब दिस व्हिडिओ. ओके. आपण सर्वांनी इंग्रजी शिकायची, एकमेकाला मदत करायची, हीच माझी इच्छा आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, म्हणजे युट्यूब अल्गोरिथम मध्ये आहे ना हा व्हिडिओ वर जाणार. आणि खूप महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. कारण युट्यूब बघत असतो, तुम्ही व्हिडिओ बघत आणि लाईक करता की नाही त्यानुसार आहे ना तो दुसऱ्यांना व्हिडिओ सेंड करत असतो. म्हणून याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. तुम्ही काही पण कॉमेंट करत जा. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट म्हणून. नाही तर काही क्वेश्चन असेल क्वेश्चन विचारू शकता. ओके. तर मग वन्स अगेन आय विल से, तुमच्या 10 मित्रांना तर हा व्हिडिओ सेंड करा. अँड लाईक दिस व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब दिस चॅनेल. ओके. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.